प्रवास भावगीतांचा याच्या 18व्या भागात रसिकांचे मनपूर्वक स्वागत. मराठी भावसंगीताचा अभिजात दर्जा टिकवण्याचे व आपल्या स्वतंत्र प्रतिभेने तरल भावपूर्ण रसमय असे भावगीतांचे दालन उभे करून भावगीतांचे विश्व समृद्ध करण्याचे लौकिक काम करणारे संगीतकार व गायक म्हणजे श्रीधर फडके. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, सुप्रसिद्ध संगीतकार व गायक सुधीर फडके आणि गायिका ललिता फडके या सुरेल दाम्पत्याचा भावसंगीताचा समृद्ध सांगीतिक वारसा त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांना मिळालेला आहे. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना श्रीधर फडके यांनी कविता व गीतांना चाली देण्यास सुरुवात केलेली होती. त्यांच्या भावपूर्ण गायकीमुळे गायक म्हणूनही श्रीधर फडके लोकप्रिय आहेत. गीतातील स्वरोच्चार बरोबर यावेत यावरती श्रीधर फडके यांचा कटाक्ष असतो. एखाद्या गीताला योग्य चाल मिळावी यासाठी
ते आग्रही असतात. मना लागो छंद या गीतासाठी योग्य चाल व्हावी यासाठी त्यांनी सुमारे 6 महिने वाट पाहिली. माझ्या मना लागो छंद गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव यांच्यापासून ते बाब बोरकर, शांता शेळके, ग्रेस, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्यासह अनेक नामांकित कवींच्या उत्तम रचना त्यांनी तितक्याच उत्तम चालींमधून रसिकांपर्यंत पोचविलेल्या आहेत. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभरी हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग ही त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेली पहिली रचना. लक्ष्मीची पावले या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन श्रीधर फडके यांनी केलेले आहे. त्यामध्ये फिटे अंधाराचे जाळे हे गीत त्यांनी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले. या अफाट लोकप्रियता मिळालेल्या गीताने श्रीधर फडके यांच्या स्वतंत्र सांगीतिक प्रतिभेची महाराष्ट्राला खरी ओळख झाली. मुलाने संगीत दिलेली रचना वडिलांनी गायल्याचे मराठी चित्रपटसृष्टीतील हे दुर्मिळ व कदाचित एकमेव उदाहरण असावे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तेडे मुक्तिचारी साधियेला. तेडे मुक्तिचारी साधियेला. साधियेला देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. तरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. चित्रपटांइतकेच स्वतःच्या संगीत रचनांच्या स्वतंत्र गीतसंचामधून श्रीधर फडके रसिकप्रिय झालेले आहेत. सुरेश वाडकर यांच्याकडून गाऊन घेतलेल्या अनेक संत रचनांना प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे. रूपे सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. रूपे सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. वेणू वाजवी वृंदावना, वेणू वाजवी वृंदावना. वृंदावना गोधने चारिता है, सावळा गे माय. रूपे सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. सावळा गे माय, सावळा गे माय, सावळा गे माय. रूपे सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. श्रीधर फडके यांची गाणी म्हणणे अतिशय अवघड जाते असे आशा भोसले यांनी म्हणलेले आहे. ऋतू हिरवा या आशा भोसलेंचा आवाज लाभलेल्या गीतसंचामधील टवटवीत प्रसन्न स्वररचना, श्रीधर फडके यांच्या संगीतामधील ताजेपणा, वाद्यांची नेमकी योजना व स्वरसमूहांचा अद्भुत वापर यामुळे रसिक हरखून गेले. त्यांच्या संगीतात कडव्यांना जोडणारा स्वरमेळही कवितेच्या अर्थाला वाहून नेणारा व गाण्याची प्रवाह लय तुटू न देणारा असतो. उत्तम कवितांची निवड व त्यातील भावकोशाला अलगद उलगडणारी चाल ही श्रीधर फडके यांची खासियत आहे. फुलले फुलले रे क्षण माझे, फुलले फुलले रे क्षण माझे, फुलले मेंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे, सजले फुलले रे क्षण माझे, फुलले. काव्याची जाण, त्याला साजेल अशी स्वररचना आणि निवडलेला योग्य असा आवाज यामुळे त्यांच्या गीतरचना रसिकांच्या हृदयामध्ये घर करून राहिलेल्या आहेत. येथोनी आनंदू रे आनंदू. येथोनी आनंदू रे आनंदू. येथोनी आनंदू
शास्त्रीय संगीताचे लौकिक शिक्षण नसले तरी बालपणापासून झालेल्या श्रवण संस्कारांमुळे त्यांच्या अनेक चालींना शास्त्रीय संगीताचा आधार आहे. निरनिराळे राग, ताल, वाद्ये यांचा प्रभावी वापर त्यांनी आपल्या चालींसाठी केला आहे. ओंकार स्वरूपा यामध्ये बैरागी भैरवीचा वापर, ऋतू हिरवा हे चारुकेशीवर आधारित गाणे, फिटे अंधाराचे जाळे हे भैरवीवर आधारित व मी राधिका हे मधुकंस या रागावरती आधारित आहे. ऋतू हिरवा या गीतसंचातील गाण्यांबद्दल बोलताना श्रीधर फडके यांनी आदराने संगीत संयोजक आणि वादक शामराव कांबळे यांचा उल्लेख केलेला आहे. संगीताच्या सुवर्ण काळाचे प्रतिभावंत शिलेदार, सुप्रसिद्ध संगीत संयोजक आणि वादक शामराव कांबळे यांनी आपला संगीत क्षेत्रावरती स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे. छोटा गंधर्वांचे शिष्य असलेले शामराव संगीताच्या उत्क्रांतीत पुढे गेलेले एक आदर्श व्यक्तिमत्व होते. ते उत्तम स्वरलिपीही करत असत. शामरावांनी अनेक सुप्रसिद्ध हिंदी व मराठी संगीतकारांकडे वादक संयोजक म्हणून काम केलेले आहे. सुधीर फडके यांच्या गीतात व चित्रपट क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग होता. श्रीधर फडके लहानपणापासून त्यांना ओळखत होते. ते त्यांना श्याम काका या नावाने हाक मारत असत. प्रसिद्ध चित्रपट जगाच्या पाठीवर यामधील बाई मी विकत घेतला श्याम आणि थकले रे नंदलाला या दोन्ही गाण्यातील अंतऱ्यामधील शामरावांनी दिलेला स्वरमेळ हा रसिकांच्या अजूनही लक्षात राहिलेला आहे. विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. सांज ये गोकुळी हे गाणे करतानाची आठवण श्रीधर फडके यांनी सांगितलेली आहे. या गाण्याचा दुसरा अंतरा लिहून यायचा होता. त्याची चाल ही पहिल्या कडव्यासारखीच असल्याने ते श्याम काकांना म्हणाले, याचे तुकडे आपण एकत्र बांधूया का? त्यावर त्यांनी सांगितले, जोपर्यंत शब्द आपल्या हाती येत नाहीत तोपर्यंत त्यात काय सांगितले तो आशय आपल्याला कळणार नाही. शब्दांना धरूनच वाद्यसंगीत करायला हवे, म्हणून शब्द हातात येतील तेव्हाच आपण ते करू. आणि त्यानंतर त्याप्रमाणे शब्द आल्यावर त्यांनी ते तुकडे बांधले. दोन अंतऱ्यांना जोडणारा सेतू म्हणजे अरेंजमेंट. एकातून दुसऱ्या अंतऱ्यात गाण्याचा प्रवेश सुकर व्हावा म्हणून हा सेतू आवश्यक असतो.
ऋतू हिरवा लोकप्रिय होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यामध्ये श्याम काकांनी बांधलेले वाद्यसंगीताचे तुकडे. सांजे गोकुळी सावळे सावळे प्रभाकर जोग आणि शामराव कांबळे हे सुधीर फडके यांच्याकडे संगीत संयोजक म्हणून काम करत असत. या द्वयींनी एकत्र मिळून श्याम प्रभाकर या नावाने बिरबल माय ब्रदर या चित्रपटासाठी संगीत दिलेले आहे. यामध्ये शोभा गुरटू यांनी गायलेली एक गझल जो हम्मे तुमसे करार था आणि पंडित जसराज आणि भीमसेन यांची जुगलबंदी रंग रलिया करत ही आपण ऐकूया. संगना देवी गमारी प्रवास भावगीतांचा याच्या 18व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील भाग 19 याकडे वळूया. धन्यवाद.